बाळा, संकटाचं वादळ इथं घराघरात शिरतं आणि उद्ध्वस्त झालेल्या घरामध्ये चुलीसाठी सरपणही तेवढं ठेवतं. ही येणारी वादळं, ही येणारी संकट, ही देखील आपल्या आयुष्यात काही ना काही ठेवून जात असतात रे. आपण फक्त आपले हात असे करून उभं राहायचं आणि आपल्या उंजळीत जेवढं मावेल ना तेवढं आपलं मानायचं आणि पुन्हा नव्यानं फाटकं शिवायला घ्यायचं. वाहून गेलेली जुनी स्वप्न पुन्हा नव्याने वेचायची. खरंच बाळा, आयुष्य हे कधीच सरळ नसतं रे. कारण सरळ जाणार किती सरळ जाणार आहे, शेवटी तेही झुकणारच. अरे, इथं शब्दांनाही अर्थ येण्यासाठी ऱ्हस्व आणि दीर्घमध्ये वळावं लागतं, तेव्हा कुठे त्या शब्दांनाही अर्थ येतो. आणि मग आपल्या आयुष्यालाही जर असा अर्थ हवा असेल ना, तर मग त्या त्या वेळेला वाकडं झुकावंच लागतं. कारण टाकीचे घाव सोसल्याशिवाय तसा दगडाला आकार येत नाही ना. अगदी तसंच आपल्या आयुष्याचंही असतं. घाव हे सोसावेच लागतात. कारण पुरुष हा दगड असतो. दगड असतो पुरुष. आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना जेव्हा निर्भयपणे सामोरा जातो ना, तेव्हा दगड असतो पुरुष. घरावर आलेल्या कठीण प्रसंगात खचून न जाता, डोळ्यातून टिपूसही न पाझरता जेव्हा एखाद्या पहाडाप्रमाणे उभा राहतो ना, तेव्हा दगड असतो रे पुरुष. कारण कारण या दगडाला जेव्हा पाझर फुटेल ना, तेव्हा अख्खं घर वाहून जाईल. आणि याच घाडवीतून डोळ्यात धरण बांधून राहतो ना, म्हणून दगड असतो पुरुष. व्हावं लागतं दगड आणि सोसावे लागतात अनेक वार. घाव घेऊन सुखदुःखाचे क्षण जगावे लागतात चार. व्हावं लागतं दगड बाळा, व्हावं लागतं. माझ्या ह्या बोलण्याने या दगडालाही पाझर फुटावं. माझ्या ह्या बोलण्याने या दगडालाही पाझर फुटावं आणि साचलेल्या अश्रूंनी पायी माझ्या तळ साचावं. आणि साचलेल्या अश्रूंनी पायी माझ्या तळ साचावं. व्हावं लागतं दगड बाळा, व्हावं लागतं दगड.